नाकविंदा एक टेहळणी किल्ला. ऐतिहासिक दस्तऐवजात कसलाच मागमूस नाही. किल्ला कसला, टेहळणी बुरुज म्हणता येईल असा आवाका, पण किल्लेपणाच्या साऱ्या खाणाखुणा अंगभर वागवणारा असा नाकविंद्याचा टेहळणी किल्ला आजही प्राचीन व्यापारी मार्गावर आपली करडी नजर रोखून खंबीरपणे उभा आहे. पण साधारण असणारा हा किल्ला आपल्या पदरात भयंकर अशा आग्या मोहळाच्या मधमाशांची शिबंदी दडवून बसला आहे. पण आम्ही कसलेले गडी, बॅगेत घोंगडी आणि जॅकेटची हत्यारं परजूनच निघालो. हो, इथल्या मधमाशा जीवघेण्या आहेत, हलक्यात घेऊन नाही चालत. आज नाकविंदा किल्ला, एक ऑफबीट किल्ला बघायचा आहे. चला बघूया. आज ना पुढून ह्या बाजूनी ना मागून, मधून चढायचंय डायरेक्ट तिथे. तसा इथं जायला रस्ता असा कुठलाच डिफाईन नाही. आपण जाऊ तो रस्ता. समोर दिसतोय तो नाकविंद्याचा टेहळणी किल्ला. सरळ पुढे गेलं की पिंपळगाव नाकविंदा गाव. वर जाण्यासाठी ठोस असा मार्ग राहिला नाही. रस्ता असं नाहीच आहे, पोटावर येणारा चढ आहे आणि पूर्ण दमछाक होते. साहेब डायटवाले माणसं आहेत, त्यांचं एकदम ओके. काही जण गावातून हनुमान मंदिराच्या मागून चढाईला सुरुवात करतात. थोडी पायपीट वाचवण्यासाठी मधूनच खडी चढण चढून जाणं सोयीस्कर म्हणून चढाईला सुरुवात केली. साधारण 15-20 मिनिटात ही खडी चढण चढून नाकविंद्याच्या सुळक्यापाशी आपण हजर होतो. आणि इथून दिसणारा नजारा तर खासच आहे. समोर उगवतीचा सूर्य वर आलाय. नुकत्याच पडलेल्या पावसाच्या पाण्यानं भरलेली शेतं भिंग चमकावी तशी जागोजागी चमकत होती. त्या तिथं पिंपळगाव नाकविंदा गाव. माग प्रवरेचं अवखळ पात्र अडवून धरलेला निळवंडे धरणाचा अफाट पसारा आणि समोर माझं गाव निळवंडे. पावसामुळं नुकतीच उगवलेली पोपटी गवताची मखमल उतारावर पसरली होती. समोर सुळकावाजा खडक मुख्य सुळक्यापासून थोडा वेगळा झालाय. त्याला वळसा मारून मुख्य सुळक्याच्या पायथ्याला पोहोचलो. तसा हा नाकविंद्याचा किल्ला इतिहासात हरवलाय. त्याचा कुठेच उल्लेख मिळत नाही, कुठे त्याची नोंद मिळत नाही. पण याच्यावरचे जे अवशेष आहेत ते सांगतात की हा एक छोटेखानी किल्ला आहे. पूर्वी राजूर ही खूप मोठी बाजारपेठ होती आणि मग त्या बाजारपेठेत तोलारखिंडीवरनं येणारा रस्ता, तिथून येणारा माल, मग त्या बाजारपेठेतून जे रस्ते जात होते त्यातला एक रस्ता निळवंडे धरणाच्या असा खाली उतरून पुन्हा इथून येऊन असा पूर्ण फिरून पुन्हा खाली सिन्नरकडे निघत होता. आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या एका छोटेखानी टेहळणी किल्ल्याचा उपयोग केला जात असावा असा अंदाज आपण बांधू शकतो. कारण की याच्यावरती व्यवस्थित अशी पाण्याची टाकी आहेत, म्हणजे पहारेकरी किंवा शिपाई यांना राहण्यासाठी व्यवस्थित अशी जागा आहे. एक गुहा आहे कातळात खोदलेली, त्यामुळे असा अंदाज बांधायला काहीच हरकत नाही. इथून सुळक्याच्या उजव्या बाजूच्या पोटानं पुढे निघालो. वाट थोडी घसरणीची आहे. पावसाळा अजून सुरू झाला नसल्यामुळं निसरडी झाली नाही. ऐतिहासिक कालखंडात सातवाहन काळापासून ते थेट यादव काळापर्यंत सह्याद्रीच्या या भागाचं योगदान निर्विवाद आहे. सिरीनगर किंवा सिन्नर शहराची स्थापनाच मुळी सातवाहनांनी केली आणि महाराष्ट्रातील व्यापारी मार्गांवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व राहील. मग इथून वाहणाऱ्या व्यापाराच्या संरक्षणासाठी त्यांनी किल्ले बांधले. त्यापैकीच हा एक छोटेखानी टेहळणी किल्ला. ऊन, वारा, पाऊस खाऊन सुळक्याच्या खालच्या पोटातले दगड झिजले आहेत. तसा इथला खडक थोडा ठिसूळच आहे, त्यामुळे किल्ल्याची जास्तच पडझड झाली आहे. साधारण 7-8 मिनिटात एका निवडुंगाजवळ रोशनला गुहा दिसली. चल बघूया. आणि त्या भयंकर बदनाम मधमाशांचं दर्शन झालं. आता इथून पुढं सारं कसं शांतते, काळजीपूर्वक, बिलकुल आवाज नाही की धांदल नाही. कोरलेली अशी पायऱ्या दिसतात, झिजल्यात पण बाकी आहेत. वर आलो आणि एक कोरडं पाण्याचं टाकं आणि समोरच कातळात खोदलेली एक गुहा लागली. उद्ध्वस्त पायऱ्यांना पायाखाली दाबत चिंचोळ्या वाटेनं थोडं पुढं गेलो आणि 2 पाण्याची टाकी लागली. इथंच वर मधमाशांची पोळी आहेत आणि त्याच्या खाली ही पाण्याची टाकी आहेत. इथं आल्यावर सहसा आवाज करू नये. आणि इथे एक पाण्याचा टाका आहे, पलीकडच्या बाजूला पाण्याचा टाका आहे, ते कोरडं आहे. इथल्या पाण्याच्या टाक्यात पाणी आहे,
पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे. इथे आणखीन एक पाण्याचं टाकं आहे, पण ते पूर्ण कोरडं आहे. आणि आमच्या वर बरोबर इथे मधमाशांची पोळी आहेत. पाण्याच्या टाक्यात उतरलो आहे, खाली काय आहे का बघण्यात आहे. पाण्याचं टाकं बुजलेलं आहे, म्हणजे याच्या एक होल खाली असेल पण गाळ साचला आहे. दोन्ही पाण्याची टाकी जोडण्यासाठी इथं एक दगडात खोबण केलेली आणि त्या खोबणीतून बरोबर हे पाण्याचं टाकं भरलं की बरोबर पाणी त्या पाण्याच्या टाक्यात जाणार. कारण की हे पाण्याचं टाकं थोडंसं वर आहे आणि पलीकडचं पाण्याचं टाकं ते खाली आहे. आणि याच्यात पाणी जाण्यासाठी डायरेक्ट ओपन जास्त जागा आहे, तशी त्याच्यात नाही आहे. तर त्यामुळे ते पाणी बरोबर या टाक्यातनं पलीकडच्या टाक्यात जातं. ह्या पाण्याच्या टाक्यामधनं पाणी व्यवस्थित चांगलं पाणी वरतं त्या पाण्याच्या टाक्यात जावं म्हणून एक नाळ केली आहे दगडामध्ये खोदलेली. ती पायवाट एकदम चिंचोळी आणि त्यातनं जाताना एकदम सावधपणे जावं लागतं. अगदी चिंचोळा उद्ध्वस्त पायरी मार्ग, झिजलेल्या पायऱ्या पायाखाली जाणवत होत्या. अगदी सावधपणे जावं लागतं. उजव्या बाजूला कातळाची भिंत आणि डाव्या बाजूला खाली तुटलेला कडा. मग साधारणशा पायवाटेनं निवडुंग्याच्या बाजूनं पुढे निघालो. पुन्हा एक बुजलेलं पाण्याचं टाकं लागलं. हा पाण्याची टाकी आहे ना बुजलेली. इथं आणखीन एक पाण्याचं टाकं आहे, बुजलंय पण ते पूर्ण. ज्या खाणाखुणा किल्ल्यांवरती असतात त्या इथेही दिसतात. पाण्याची टाकी आहेत. मग मुख्य सुळक्याच्या चढणीला हात घातला. थोडी चढण चढून एका अवघड टप्प्यापाशी पोहोचलो. थोडासा अवघड टप्पा चढून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. हा एवढाच काय तो कठीण आहे, कठीण म्हणता येणार नाही, फक्त पाय ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे. चल पुढं. माथा अगदी आटोपशीर आणि चिंचोळा आहे. वर फक्त गवत आणि निवडुंगाची झाडं आहे. मागं बघताना श्वास अडकला. समोर विस्तृत असा सह्याद्रीचा घाटमाथा, विशाल असा भूप्रदेश पहुडला होता. वर निळोभोर आकाश, खाली हिरवेगार झाडी भरले डोंगर, त्याच्या कुशीत वाहणारी प्रवरामाई, त्या प्रवरामाईला अडवणारी निळवंडे धरणाची अजस्त्र भिंत. हर्षचकित करणारं दृश्य. हे असलं काही माझ्या ओटीत घातल्याबद्दल कुणाचे आभार मानू. वाऱ्याचा आवाज तर असा भन्नाट आहे ना, या झाडामधनं असा काय घुमतोय वाऱ्याचा आवाज. चिंचोळ्या माथ्यावरून पुढे निघालो तर आणखीन काही गाळ साचलेली कोरडी ठाक कातळ कोरीव पाण्याची टाकी दिसली. पाण्याचं टाकं भेटलं? हो हो, मला वाटलं बुजलेली आहेत, चांगली आहेत. आणि त्याच्या बाजूला इथे पाण्याचा गाळ साचलाय पण अजूनही शिरते. बघूया अजून काय. गवतानं भरलेल्या चिंचोळ्या माथ्यावरून पलीकडच्या टोकाकडे कूच केली. इथून आजूबाजूचा अफाट प्रदेश लक्ष वेधून घेतो. समोरचा अजस्र निसर्ग पाहताना दृष्टी स्वच्छ आणि मन उल्हासित झालं. पलीकडच्या बाजूनं किल्ल्याच्या डोंगराची निमुळती धार अजगरासारखी लांब वर पहुडली होती. चुकार पांढुरके ढग समोरच्या डोंगरावर रेंगाळले होते आणि नुकत्याच पडून गेलेल्या पावसानं डोंगर हिरवेगार केले होते. मागं निळवंडे धरणाचा पाणी पसारा पार तातोबाचा आश्रम गिळंकृत करून रंधाफॉल पर्यंत पसरलाय. उन्हाळ्याच्या शेवट असल्यामुळं सध्या पाणी संपत आलंय. इकडे आमचं निळवंडे धरण
ते राजूर. कड्यावर उभा होतो. दोन्ही हात पसरून कड्यावर कोसळणारा पश्चिम वारा पीत मोकळा श्वास घेतला. समोर सह्याद्री आपलं हृदय उघडून बसला होता. मुग्ध नजरेनं आणि भरल्या मनानं आधाशीपणे तो देखावा पाहत होतो. मनाच्या डिस्कवर कॉपी करत होतो, न पुसलं जाण्यासाठी, कधी गरज पडली तर डोळे बंद करून मनसोक्त अनुभवण्यासाठी. परतताना समोर धरणाची भिंत आणि भिंतीपलीकडलं माझं गाव मला खुणावत होतं. लांबवर निळ्या आकाशाखाली डोंगराच्या कडा धुक्यात विरून जात होत्या. ही भेट अवर्णनीय होती. मग पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन किल्ल्याचा निरोप घेतला. आता उतरायला जमल का रे मला? पायऱ्यांचे थोडे थोडे अवशेष दिसत आहेत, पण पूर्ण ते निखळले आहेत, तोडले आहेत, सांगू नाही शकत. पण ते आता अस्तित्वात नाही आहेत. पूर्ण इथे पायऱ्या होत्या आणि त्या पायऱ्यांचे फक्त आता अवशेष बाकी आहेत. एक निमुळती धार उरली आहे त्या कातळाच्या बाजूने जाणारी, आणि त्याच्यावरनं असा जीव मुठीत घेऊन असं जावं लागतं. खाली जास्त खोल नाही आहे, म्हणजे तेवढं पडलं तरी सुद्धा हातपाय मोडल्याशिवाय राहणार नाही. तर एवढी म्हणजे याच्यावर पायऱ्यांचे असे अवशेष दिसत आहेत, पण ते पूर्ण असे तुटलेत आणि त्याची नासधूस झालेली आहे. खूप कमी असा पाय ठेवण्या एवढा रुंदीचा भाग बाकी आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला पुढे जावं लागतं. आम्ही असं चढलो, वर गेलो त्या खिंडीत, पुन्हा थोडं पलीकडे आलो. ती गुहा आहे, म्हणजे पुन्हा असं येऊन गुहेपर्यंत वर चढलो आणि मग तिथून आडवा ट्रॅव्हल्स मारत त्या खोबणीत पोचलो, खिंडीत, आणि त्या खिंडीतून वरती चढलो. सुरुवात केली होती इथून, तेव्हापासून साधारण 1.5 तासामध्ये आम्ही खाली आलो. असंच पुन्हा भेटू सह्याद्रीमध्ये आपल्या 2 पायांवरती किंवा मोटरसायकलच्या 2 चाकांवरती. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.